नमस्कार बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन ऑटो रिक्षा परवाना स्थगिती याबद्दल शासनाने नवीन नियम आणलेला आहे. वाढत्या प्रदूषण व वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शासनाने ही नवीन निर्णय लागू केले आहे, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यासाठी राज्य सरकारने स्थगिती दिलेली आहे, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्याचबरोबर नवीन रिक्षांना कोणत्या निकषावरती नवीन परवाने देण्यात येईल या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल व पुढील प्रोसेस करण्यात येईल, असेही यावेळी परिवहन मंत्री बोलताना सांगण्यात आलेले आहे. मंत्री सरनाईक यांनी सांगितले की राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरामध्ये रिक्षाचा सुळसुळा झाल्याने वाहतुकीवर मोठा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवरती काही काळासाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाकडे असून शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्य शासनाला याबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 67 नुसार राज्य शासनाला प्रवासी व माल वाहतुकीसंदर्भातील परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या अधिकाराचा वापर करून राज्य शासनाने लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येईल, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेले ऑटो रिक्षा परवाने अनेक ठिकाणी एकाच घरात देण्यात आलेले आहे. काही परवाने बांगलादेशी नागरिकांना अवैध रीतीने दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यभरात सरसकट 14 लाखापर्यंत ऑटो रिक्षा परवाने दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्याबाबतचा विषय स्थानिक परिस्थिती आणि वाहतुकीच्या गरजेनुसार राज्य शासनाने योग्य पद्धतीने हाताळण्याचा सल्ला केंद्र शासनाने दिला आहे. धन्यवाद बंधू भगिनींनो, आपण सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत खात्रीशीर, विश्वसनीय, तंतोतंत माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा.